नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. त्याला जर मनापासून तसं वाटत असेल तर त्यानं येऊन बोलावं माझ्याशी. अजून माझ्या अंगाला हळद लागली नाही, कुणी वावलाच नाही ना. पर इतक्या लवकर एवढा जालिम वार करशील असं वाटलं नव्हतं. भागीरथी ताईचे ओठ बोलत नाहीत, पण डोळे बरंच काही बोलून जातात. गोदा तिच्यापासून वाचवत नाही. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः. शुभ्रा, शुभ्रा, हे ते चित्र नाहीये. हे क्षिप्राने काढलेलं वेगळं चित्र आहे. आय एम सॉरी, मी परत तुझ्या नजरेला नाही पडून देणार. हा, ओके, आय विल टेक केअर. गोदा जी नाव काय ग तुझ्या बहिणीचं? जी जी ते अगं आपल्याकडे आली होती त्या दिवशी, ती बहीणच होती ना तुझी? जी मग नाव काय तिचं? इंदू. इंदू? तुझ्या बहिणीचं नाव इंदू आहे? म्हणजे इंदुमती. इंदू ऐकल्यासारखं वाटतंय कुठेतरी. कदाचित म्हणजे वाचल्यासारखं वाटतंय बहुतेक कुठेतरी. वाचल्यासारखं? गोदाची बहीण काय व्हाईसराय साहेबाची बायको आहे होय? वर्तमानपत्रात नाव या. वर्तमानपत्रात नव्हे रे. हा, आत्ता आठवलं. त्या चिठ्ठीत हेच नाव होतं, इंदू. कंची चिठ्ठी? अरे ज्या दिवशी हे वाड्यावर आले त्या दिवशी त्यांना बाहेर एक चिठ्ठी मिळाली. त्यावर पण मजकूर काय होता काही धड आठवत नाहीये, पण नाव हेच होतं, इंदू. हा, ती होय, ती माझ्यासाठीच होती. तुझ्यासाठी? होय, इंदूनं माझ्यासाठी सांगावा धाडला होता. ती मी धोत्राला खोचली, ती कुठंतरी पडली आणि दादाला गावली. काय रे सोपान, तुमची आणि यांची ओळख तरी कशी? लांबचं नातं आहे. हा, ह्या दोघी ह्या गावातून त्या गावात हिंडायच्या. म्या म्हणलं हिचं राहावा, रोजगार मिळेल. चांगलं केलंस. हा, काय करते काय ग ही इंदू? शेतावर आहे कामाला. आपल्या शेजारच्या गावात हरडीकराचं शेत आहे ना, तिथं आहे. सोपान, आलो आलो. ताई ये तुम्ही. नुसत्या चौकशा भावाने
मालक मला बोलविलं दार लावून घे. जी. जी मालक. निरोप दिलास? कोणला? हा इंदूला कालच दिला मालक. मग एक बोलू का मालक? म्हणजे राग येणार नसेल तर सांगतो. तुम्ही फुल खोडायचं म्हणताय, पण त्या फुलाला काट आहे ती. ते काटे आम्ही कधीच मोडून काढलेत सोपान. म्हणजे मधाची धार चढली आहे तिच्या ओठाला. नांगीतलं विष ओसरलं. उलट आमच्याच विषाची नशा चढली आहे तिला. असं झालं होय. तसंही मनात साक्षात मदनाचा अवतार मोर उभा टाकल्यावर काय होणार इंदेच. सोपान्या एवढं सावज मिळवून दे, जे मागशील ते मिळेल. शिकार तर तुम्ही केलीच आहे मालक. म्या फक्त घायाळ पाखरू उचलून आणून तुमच्या हातामध्ये ठेवणार आहे. काम झालंच म्हणून समजा. कधी? लागलीच. आज रात्री. मला थोडी सवड द्या ना मालक. आणि एक सांगू मालक, तमासगिरणीच्या तोंडावर पैसे फेकलं की तिचं तोंड मिटतंय. हे तर तसं नाही. प्रकरण अंगाशी आलं तर बाईचं प्रकरण अंगाशी यावं सोपान, आणि ते अंगावरच घ्यावं. व्यवस्था कर. जी मालक. गांगणाचं कर्ज तुम्ही माफ केलं म्हणे. हो, कुणाला विचारून? आमच्या मनाला विचारून. तुमचं मन कधी थाऱ्यावर असतं का ते? गांगण परिस्थितीने कांचून गेलाय. त्याच्या मुलांची पोटं खपाटीला गेली आहेत. त्याने जीव द्यायचा म्हटलं ना तरी विष घ्यायला पैसे नाही आहेत त्याच्याकडे. तो कुठून फेडणार हे राक्षसी व्याज? उत्तलाचा तर प्रश्नच येत नाही. आम्ही नारळ घेऊन गेलो नव्हतो गांगणाकडे कर्ज घे म्हणून. त्याच्या आजाला गरज होती, त्याने कर्ज घेतलं. आजा गेला, बापही गेला. जशी वाडवडिलांची संपत्ती वारसाकडे येते, तसंच त्याचं कर्जही. आमचं कर्ज फेडणं हे गांगणाचं कर्तव्यच आहे. माणुसकी म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही? व्याजाच्या 4 तिडक्या मिळाल्या नाहीत तर आपल्या पानात दही तूप पडायचं थांबणार नाही. पण त्याचं अख्खं कुटुंब जगेल. हे धडे आम्हाला शिकवू नका.
व्यवहाराच्या पाठीवर ते उपयोगी नाहीत. त्यासाठी चोख हिशोब हवा आणि आम्ही तो जाणतो. आणि उद्या तो बिघडवायचा ठरवला तरी आम्ही तो बिघडवणार. माणुसकीचा कैवार घेऊन कुणाचंही कर्ज माफ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. दोघांच्याही अनिच्छेने का होईना, पण आमच्या नावापुढे शास्त्री लागतं ना. स्वार्थीपणाचा हा कळसच झाला म्हणायचा. एरवी त्या आडनावाला साजेचं असं कोणतं कर्तृत्व दाखवलंय तुम्ही, आणि आत्ताच का त्याची आठवण झाली? निक्षून सांगतो महादेवा, हे कुटुंब, हा वाडा, ही मालमत्ता आमची आहे. याविषयीचा निर्णय आम्ही घेणार. उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांनी आपल्या काठ्या मध्ये घालू नयेत. खरंच खरंच तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मालमत्तेचे सगळे निर्णय तुम्हीच घेता? जर तुझ्या बोलण्याचा रोग भालचंद्राकडे असेल तर होय, आम्ही त्याला तसे अधिकार दिलेले आहेत, कारण त्याला तो लायक आहे. त्यांनी तसं सिद्ध केलंय. जर भालचंद्रराव लायक असतील तर हा महादेव शास्त्री नालायकच बरा. अहो, काय करताय? काय एवढा क्लेश करून घेताय स्वतःला? आता आम्ही काय स्वतःलाच क्लेश करून घेणार आहोत? त्यांनी तिला तोच पुरून उरणार आहे. इतकेच आम्ही नकोसे होतो तर का आलो आम्ही इथे परत? त्या भालचंद्ररावांची अफवाच खरी ठरायला हवी होती आणि वाहून जायला होता आम्ही त्या गंगेच्या पुरात. उगीच काहीतरी अमंगल बोलू नका. आणखी काही बोललात तर आधी माझा जीव जाईल इथल्या इथे, सांगून ठेवते. विटून गेलो आहोत का आम्ही? फार विटून गेलो आहोत, फार थकून गेलो आहोत आम्ही त्या भांडणाने. कळायला लागल्यापासून पार्वती, कळायला लागल्यापासून एक दिवस आम्हाला आठवत नाहीये की ज्या दिवशी आमचं आणि अण्णांचं भांडण नाही झालं. अहो, भांडण दोघांचं असतं, पण ते मिटवण्यासाठी एकही पुरेसा असतो. म्हणजे प्रत्येक वेळी आम्हीच माघार घ्यायची? माघार घ्यायचा प्रश्नच कुठे येतो? तूच सांग पार्वती. त्या गांगणची परिस्थिती खरोखरच हलाखीची होती. जीव द्यायचं ठरवलं असतं तरी विष खायला पैसे नव्हते त्याच्याकडे. केलं आम्ही त्याचं कर्ज माफ, तर काय बिघडलं? तुमच्या घरात लक्ष्मी सोन्याच्या हंड्या कळशातून पैसा ओततेय ना, मग जगू द्या की बिचारायला. मामंजींचा राग तुम्ही त्याचं कर्ज माफ केलं म्हणून नाहीच आहे, पण ते तुम्ही त्यांना न सांगता केलं म्हणून आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांना विचारून करायची? विचारून नाही,
पण सांगून तरी, निदान कुळाच्या कारभाराविषयी तरी. त्यांना भालचंद्र रावांकडनं ही गोष्ट कळणं अजिबात श्रेयस्कर नाहीये, हो की नाही? तुम्ही का नाही सांगितलं त्यांना? नाही राहिलं आमच्या लक्षात. मग पुढच्या वेळी लक्षात ठेवाल ना? आता यांच्या व्यवहारात लक्ष कोण घालतो? मी माझा जगेन, हवा तसा. असं करून कसं चालेल? उद्या देव न करू, पण मामनजींनंतर तुम्हालाच सांभाळायचा आहे हा सगळा कारभार. का? ते आहेत ना भालचंद्र राव, ते बघतील काय ते. आपणच आपल्या घराचं दार उघडं टाकलं तर मग बाहेरचा येऊन लुटून गेला की रडत बसू नये. आम्ही रडत बसलेलो नाही आहोत. फक्त भागीरथी ताईकडे बघून मुठी वळत्या घ्याव्या लागतात, नाहीतर एवढ्यात रागा करून काहीच साध्य होणार नाही. अहो, तुम्हीच या घरचे मोठे आहात. तुम्हालाच वेळ प्रसंगी तुमचा राग गिळून कुणालाही न दुखवता पुढे जात राहावं लागेल. आणि मामनजी जरी चिडले तरी तुम्ही त्यांना उलट उत्तर करू नका. मोठ्यांच्या बोलण्याचा जरी राग आला तरी तो प्रसाद समजून पचवून घ्यायचा. आणि तुमचा जो काही राग असेल तो माझ्यावर काढा ना, मला काहीही वाटणार नाही. तुझ्यावर? हो, माझ्यावर. खरंच काही वाटणार नाही मला. पार्वती, आमच्याशी कोणी कसंही वागलं, कसंही बोललं, तरी तू अशीच राहा. तुझी आम्हाला साथ असेल तर आम्ही जगाशी लढायला तयार आहोत. महादेवाला सोडून ही पार्वती जाणार तरी कुठे? सांगा ना. माझ्या पदराची गाठ तुमच्या उपरण्याला बांधली गेली. या एकाच जन्मासाठी नव्हे, पुढच्या अनेक जन्मांसाठी. खरंच? श्रीकृष्णाची शपथ. नुसता आपण चले जाव म्हणून गोरा हा देश सोडून निघून जाईल हा भ्रम आहे तुमचा. तू बघशीलच नाही, येत्या वर्षभरात युनियन जॅकची घडी घालून पुन्हा इंग्लंडात पाठवला तर कशाला पाहिजे? बोट चेपेपणा झाला नसता तर तो दिवस कधीच उगवला असता. हे बघ महादेवा, याविषयी मी काहीही ऐकून घेणार नाही. अरे दामोदरराव, बापूंचे अनुयायी ना तुम्ही? तुमचं रक्त तापतं कसं? अहिंसा वत्सा, अहिंसा. नाही, हिंसेचा प्रश्न येतोच कुठे? इथे वाद तत्वांचा आहे. आणि 2-4 ठिकाणी हातबॉम्ब फोडून 2-4 इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घालून या देशाला स्वातंत्र्य मिळेल असं वाटणं मूर्खपणाचं आहे. देशाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर सर्व समाज ढवळून निघायला हवा. देशाला जर स्वातंत्र्य हवं असेल, वसईच्या गल्ली बोळातून चरखा चला चला के गात प्रभात फेऱ्या काढून आपली भारत माता स्वतंत्र होणार नाही.
गोऱ्याला हकलायचा असेल तर एक खाव 2 तुकडे. बहिऱ्याचे कान उघडायचे असतील तर स्फोटच करावा लागतो. तुमच्या प्रभात फेऱ्यांच्या गाण्यांनी त्यांचे कान उघडले जाणार नाहीत. आले मोठे भगत सिंगाचे वंशज. दामू थांब.